हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे अर्चना व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आहे गुरुवार. आज मला बाहेरच्या गव्हाचे दळण विश्वापेक्षा मनाची करायचे विश्व होते. विराट आहे. इथून मनात पुढं सुंदर तुम्ही विचार असतील तर फ्लावर जग बटाट्याची सुंदर दिसणार रेसिपी आहे. बघता. नमोबुद्धाय. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत फ्लावरची रस्सा भाजी. त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचे: कापलेले फ्लावर, कापलेले टोमॅटो, कोथिंबीर, कस्तुरी मेथी आणि कढीपत्ता. आता आपण एका कढईमध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे आहे. थोडेसे असे लालसर काळपट झाले तरी चालतील, पण जास्त काळपट होऊ द्यायचे नाही आहे. आणि थोडेसे कच्चे ठेवले तर भाजीला कच्च्या शेंगदाण्याचा फ्लेवर येईल. त्याच्यामुळे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजायचे आहे. शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला ते काढून घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे. पेस्ट म्हणजे पाणी टाकून बनवायची नाही, आपल्याला कोरडा वाटून घ्यायचे शेंगदाणे. तुम्ही बघू शकता, मी आता मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजत आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये कढई आपल्याला गॅसवर तापायला ठेवायची आहे. मी एकीकडे फ्लावर धुवून घेत आहे. तुम्ही बघू शकता, मी आता फ्लावर धुत आहे. फ्लावर चांगला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. फ्लावर चांगला 2 पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला फ्लावर चांगला धुवून घेऊन एका चाळणीमध्ये बाजूला ठेवून द्यायचा आहे. दुसरीकडे आपल्याला आता कढई तापायला ठेवायची आहे. कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. आपल्या भाजीला चांगली तरी यावं म्हणून थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता तडतडायला टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला लागेल. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याचमध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण चांगला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे त्या मिश्रणामध्ये. तुमच्याकडे चांगला पिकलेला टोमॅटो असला तरी चालेल, माझ्याकडे नव्हता म्हणून मी असा टोमॅटो टाकला. हा थोडासा कच्चा आहे म्हणून तो मी शिजू देणार आहे थोडासा. एकीकडे तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं मी की मिक्सरमधून मी पेस्ट करून घेतलेली आहे, पण आपल्याला जाडसर कोरडं शेंगदाणा वाटायचे आहे. कोरडे शेंगदाणे वाटायचे आहे. आपल्याला पाणी टाकून पेस्ट नाही करायची त्याची. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर धुतलेली फ्लावर ती टाकायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्सचर करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे फ्लावर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण आत्ताच मसाले ॲड नाही करणार याला, कारण आपण फ्लावर शिजून नाही घेतलेली अजून, म्हणून आपल्याला झाकण ठेवून 5-1 मिनटं